नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजेच की आता इकडे गौरीने खूपच मोठा निर्णय घेतलेला असतो. अक्षरशः लेकीच्या भेटीपायी किंवा लेकीच्या काळजीसाठी इथे आता गौरीने म्हणजेच सरूने इथे राजन महाजनांच्या घरी धाव घेतलेली असते. ते सुद्धा नर्सच्या वेशामध्ये, की तिथे राहणारी नेमकी मुलगी कोण आहे, माझ्या मुलीचं सर्वस्व, त्याचबरोबर माझ्या मुलीचं सगळं काही सुख समाधान हिसकावून घेणारी मुलगी नेमकी कोण आहे, माझ्या आईंच्या नवऱ्याच्या भावनांशी खेळणारी नेमकी मुलगी कोण आहे, हे सगळं पाहण्यासाठी आता इकडे गौरीने नर्स बनूनच राजनच्या घरामध्ये धडाकेबाज अशी एंट्री केलेली असते. हे सगळं आपल्याला याच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने घडलं, त्याचबरोबर एवढा मोठा निर्णय नेमका गौरीने का आणि कशामुळे घेतला, हे सगळं आज आपण या मालिकेच्या या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत, पाहणार आहोत. तर आता प्रेक्षकांनो, आतापर्यंत मालिकेमध्ये आपण पाहत आलेलो आहोत की इकडे आता नयनतारा आणि त्याचबरोबर ऋषी हे दोघेही जणे जेव्हा घरी जातात, दोघंही जण घरी गेल्यानंतर इकडे ऋषी आणि त्याचबरोबर नयनताराकडून गौरीला एक गोष्ट समजते आणि ती गोष्ट म्हणजेच की हे बघ, आता अन्नपूर्णा मॅडम बऱ्या होतील लवकरच, कारण त्यांची मोठी नात म्हणजेच राजनची मोठी मुलगी ती भेटलेली आहे आणि ती भेटल्यामुळे आता इकडे जे काही अनिकाच्या नावावर प्रॉपर्टी करायला निघाले होते, ती प्रॉपर्टी आता तिच्या नावावर होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी तिला आता ऐकायला भेटतात. तेव्हा लगेच गौरी विचार करू लागते, असं कसं शक्य आहे, कमळी तर इथे माझी मुलगी आहे, मग कमळी माझी मुलगी असल्या कारणाने इथे राजनची आणि माझी मुलगी असल्या कारणाने नेमकं महाजनांच्या घरी गेलेला आहे कोण, महाजनांच्या घरी कोणती मुलगी गेली आणि कोण माझ्या कमळीचा अधिकार हिसकावून घेते, असा प्रश्न आता इथे तिला पडलेला असतो. असा प्रश्न तिला पडल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला ती विचार करते, नाही, काही जरी झालं तरीसुद्धा मी ह्या सगळ्या गोष्टीचा अशा पद्धतीने गैरवापर होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे मला आणि फक्त मलाच इकडे राजनला हे सगळं काही सांगावं लागणार आहे, असा इकडे ती विचार करते आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर ती फारच मोठा निर्णय घेत असते. आता इकडे जो काही राजन आहे, तो राजन कमळीचे मनोमन आभार मानत असतो. तो म्हणत असतो, कमळी, खरं सांगू का, आज तुझ्यामुळे माझी आई जरा बरी आहे, तुझ्यामुळे माझ्या आईच्या आयुष्यामध्ये थोडासा का होईना पण आनंद आला आहे. तुझ्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? त्यावर इकडे लगेचच कमळी म्हणत असते, राजन काका, हे बघा, तुम्ही मला अजिबात आभार वगैरे हे सगळं मानू नका, कारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, आज अन्नपूर्णा मॅडममुळे मी इथे काय करू शकते आणि काय नाही, ह्या गोष्टी तुम्हाला अजिबात माहिती नाही आहेत. कारण अन्नपूर्णा मॅडमने इथे माझ्यासाठी खूप काही केलं आहे. जेव्हापासून मी ह्या घरामध्ये राहायला आलेली आहे, तेव्हापासून त्यांनी आजीचं प्रेम तर दिलेलंच आहे, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला दिली आहे, ती म्हणजेच की एक माणूस म्हणून कसं जगायचं, त्याचमध्ये बरोबर लहानांमध्ये मोठ्यांमध्ये कसलाही भेदभाव त्यांनी कधी केला नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला इथे शिकवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मला जीव जरी द्यायला लागला ना तरीसुद्धा तो मी इथे देण्यासाठी तयार असणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे गौरी विचार करते, नाही, मला असं इथे बसून जमणार नाहीये. काही जरी झालं तरीसुद्धा मला तिकडे जाऊन बघितलं पाहिजे की नेमकी ती मुलगी कोण आहे, असा इकडे आता ती विचार करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता कामिनी जी काही आपली अन्नपूर्णा आहे, त्या अन्नपूर्णाच्या खोलीमध्ये गेलेली असते. अन्नपूर्णाच्या खोलीमध्ये गेल्यानंतर ती एका गोष्टीचा विचार करते आणि तो म्हणजेच की ती म्हणत असते, आता ही जरी तुझी नात इथे आलेली असली ना तरीसुद्धा तुझ्या नातीला, ह्या नातीला मी ते फार काळ टिकू देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझ्या नातीला मी इथून हकलवल्याशिवाय शांतसुद्धा बसणार नाही, असं इथे ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे लगेचच ती म्हणत असते, काय काय चाललंय काय,
आणि तेवढ्यातच इकडे आता ती तिचा गळा दाबायला लागत असते आणि गळा दाबायला गेल्यानंतर लगेचच आता कमळी तिथे धावतच येते. कमळी धावतच आल्यानंतर ती कामिनीचा हात जोरातच पकडते आणि म्हणत असते, "काय कडू आजी, काय चाललेलं आहे? तुम्ही बऱ्या आहात ना? तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची आणि त्याचबरोबर तुम्ही इथे अन्नपूर्णाला किंवा अन्नपूर्णा आजीवर हात उचलण्याची हिंमत कशी केली? काय चाललंय काय तुमचं हे सगळं काही?" असं म्हणूनच ती आता कामिनीला हाताला फरफटतच देवीच्या समोर घेऊन आलेली असते आणि शपथ घेत असते, "जर इथून पुढे तुम्ही तुम्ही आणि त्याचबरोबर ह्या घरातलं कोणी जरी इथे वाटेला गेलं ना, तर मग गाठ माझ्याशी आहे. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा." असं आता तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ह्या सगळ्या काही गोष्टी तिने आता इथे स्पष्टपणे सांगितल्यानंतर कामिनीची चांगलीच आता इथे फजिती उडालेली असते. तिनं असं सांगितलेलं असतं, की काही जरी झालं तरीसुद्धा इथे अन्नपूर्णा मॅडम आणि त्याचबरोबर आजीच्या आणि माझ्यामध्ये कोणीही येणार नाही, ह्या गोष्टीची खबरदारी तुम्ही घ्यायची. आणि अजून एक गोष्ट कडू आजी, तुम्हाला एक सांगू का? तुमचा जो काही चिवचिवाट आहे ना, तो चिवचिवाट त्यालासुद्धा तुम्ही इकडे गप्प करायचा आहे. काही जरी झालं तरीसुद्धा तो जो काही चिवचिवाट आहे ना, तो चिवचिवाटसुद्धा इकडे आमच्यामध्ये आला नाही पाहिजे, असं सुद्धा ती आता इकडे स्पष्टपणे बोललेली असते. तेव्हा मात्र इकडे कामिनीला फारच मोठा धक्का इथे बसलेला असतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे गौरीने फार मोठा निर्णय घेतलेला असतो आणि तो निर्णय घेतल्यानंतर ती आता राजनकडे निघालेली असते. ती आता राजनकडे निघाल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जो काही राजन आणि त्याचबरोबर कमळी हे दोघेही जण तिथेच उभे असतात आणि दोघेही जण तिथेच उभे असताना आपण पाहतो की आता लगेचच इकडे कमळीसुद्धा तिथे आलेली असते. आता कमळी तिथे आल्यानंतर जे काही समोर उभी असलेली व्यक्ती आणि त्या गौरीला ती पाहते तेव्हा तिला खूपच मोठा धक्का बसतो की ह्या तर नर्सच्या वेशामध्ये नेमक्या आल्या आहेत कोण, असा विचार ती इथे करत असते. आणि तेव्हा असा विचार केल्यानंतर आता गौरी म्हणत असते, "ते काय झालं ना, मला इकडे तुमच्या इथे कोणीतरी पेशंट आजारी आहे. त्यांच्या चेकअपसाठी मला इथे पाठवलेलं आहे. मी त्यांना चेक करू का?" त्यावर राजन आणि कमळी म्हणत असतात, "पण आम्ही तर अशी कोणतीही नर्स इथे बोलवलेली नाहीये." त्यावर लगेच आता ती म्हणत असते, मला ना सिटी हॉस्पिटलमधूनच पाठवलेलं आहे. कदाचित तुम्हाला त्या गोष्टी माहिती नसतील, पण मी तुम्हाला खरं सांगते." हे सगळं काही ती आता इथे बोलल्यानंतर लगेचच राजन म्हणत असतो, "हे बघ कमळी, तू त्यांना खोलीमध्ये घेऊन जा." आता लगेच नर्सला कमळी खोलीमध्ये घेऊन जाते. तेवढ्यातच रागिनी तिथे आलेली असते. रागिनीला पाहता क्षणी गौरीला फारच भीती वाटत असते. ती म्हणत असते, "ही बया तर इथेच आहे. ही बया इथे असल्या कारणाने कसं होणार आहे माझ्या कमळीचं आणि काय नाही. कसं मी आता इथे माझ्या कमळीला सोडून जाऊ? म्हणजे इकडे ती मुलगी दुसरी तिसरी कोणीही नाही, तर ती मुलगी फक्त आणि फक्त इथे हीच आहे, माझी कमळीच इथे आलेली आहे." असा विचार गौरी करते. आता ती थोडंसं अन्नपूर्णाला चेक करते. अन्नपूर्णाला चेक केल्यानंतर लगेचच कमळीच्या डोक्यावरून ती मायेने हात फिरवत असते. एका क्षणासाठी कमळीला फार भरून आलेलं असतं. तिच्या आईची तिला आठवण आलेली असते आणि ती विचार करू लागते, मला असं काय होतंय? ह्या सगळ्या गोष्टी नेमक्या काय आहेत? मला आज असं का वाटलं की माझ्या आईनंच माझ्या डोक्यावरून हात फिरवलाय म्हणून? असा कमळी विचार करू लागते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अनिका म्हणत असते, "एक ग्रॅनी आजी, तुला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे एक गोष्ट तू लक्षात ठेव, की इकडे तुझ्या गोष्ट लक्षात येते का? मला काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण मला व्हायचं होतं आणि मला मालकीण व्हायचं असूनसुद्धा हे सगळं अशा पद्धतीने झालंय, ते मला अजिबातच सहन होत नाही." असं इकडे ती बोलते. त्यावर कामिनी म्हणत असते, "आज मी गेले होते ना त्या वहिनीला चांगलाच धडा शिकवायला, पण तेवढ्यातच ती इथे कमळी टपकली आणि कमळी तिथे टपकली असल्या कारणाने मला फारसं काहीच करता आलं नाही. पण तो अनिका बेबी अजिबात काळजी करू नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा ही प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुझ्याच असणार आहेत. तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही."
त्यावर अनिका म्हणत असते, पण मला ना तुमच्या कोणावरच विश्वास नाहीये. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही गौरी आहे ती त्या दोघांचा निरोप घेऊन निघालेली असते. त्या दोघांचा निरोप घेऊन गेल्यानंतर आता राजन पुन्हा एकदा कमळीचे मनापासून आभार मानतो आणि तो म्हणत असतो, कमळी, आता मला एका गोष्टीची पूर्ण खात्री पटलेली आहे. जोपर्यंत तू आहेस ना तोपर्यंत मला माझ्या आईची अजिबात काळजी नसणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर लगेच कमळी म्हणत असते, राजन सर, आता तुम्ही मला बापाच्या ठिकाणी आहात, त्यामुळे प्रत्येक वेळी किंवा पुन्हा पुन्हा माझे असे आभार मानू नका तुम्ही. मला खूपच जास्त अवघडल्यासारखं ह्या सगळ्या गोष्टीमुळे होतंय, असं सुद्धा इकडे ती बोलत असते. आणि त्यानंतर जोपर्यंत अन्नपूर्णाजी व्यवस्थित बऱ्या होत नाहीत, व्यवस्थित त्या ठीक होत नाहीत, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही, असं सुद्धा तिने आता इथे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता राजनला मात्र फारच आनंद झालेला असतो. त्याला असं वाटत असतं की नाही, किती जरी नाही म्हटलं ना तरी सुद्धा कमळीच्या अशा येण्याने आता इथे माझी आई म्हणजेच अन्नपूर्णा महाजन लवकरच बऱ्या होतील याची त्याला पूर्ण खात्री पटलेली असते. तर कमळीने मात्र विश्वास दिलेला असतो. इकडे आता गौरी थोडीशी निश्चिंत झालेली असते. पण तिला एका गोष्टीची भीती वाटत असते की जर मी इथे निश्चिंत झाली आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या कामिनी आणि रागिणीने जर माझ्या पोरीला काही केलं तर काय करायचं, असा प्रश्न आता इकडे गौरीला सतावत असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा कमळी. भेटूयात नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.